बघ भाई, माझं नाव आदित्य. मी हा माझा पहिला व्हिडिओ बनवतोय. माझं बॅकग्राऊंड मध्ये काय आहे मला माहिती नाही, किंवा कसं आहे मला माहिती नाही. मी खूप वेळ लाईक या गोष्टीसाठी वाया गमावला की बा हे करू ते करू, असं करू तसं करू. पण शेवटी कसं आहे, खूप वेळ गेला आणि ही स्थिती आता आली की मी आज काम सुरू करतोय. तुम्हाला वाटत असेल सुरू तर भाई तू खूप दिवस झाले केलंय, मग आज असं का बरं बोलतोय? कारण साहजिक आहे, मी हे मागच्या दिवाळीला काम सुरू केलंय आणि आज जवळपास आता ऑगस्ट महिना चालू, जवळपास झाले 9-10 महिने. तर विषय असा येतो की, आणि ऍक्च्युली बेसिक डिफरन्स असा येतो की मी अगोदर इंग्रजीमध्ये बोलायचो, आता ते मराठीमध्ये बोलतोय. त्याच्या मागचं पण कारण मी सांगतोय. पण बेसिकली या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की मी हे काम सुरू का बरं केलं, याच्या मागचा उद्देश काय आहे. काहीतरी उद्देश असतो ना, आपण काम करतोय पैसा कमवण्यासाठी, राईट? तर या गोष्टी मागचा उद्देश काय आहे, किंवा मी या गोष्टीमध्ये कसा अडकलो, किंवा इथं येऊन मी कसा टेकलो काय, की हाच विषय का बरं, राईट? किंवा मी इंस्टावर व्हिडिओ टाकतोय फिटनेस रिलेटेड, ते का बरं? तर बघ, बेसिकली बघ, मला खोटं बोलता येत नाही, किंवा खोटं बोलणं माझ्या बेसिक स्वभावात पण नाही. जे बोलतोय ते स्पष्ट बोलतोय, क्लिअर कट बोलतोय. हार्ट थ्रू ब्रेन, लोक इथं वापरत नाही जास्त, इथून बोलतोय. बघ भाई, विषय कसा आहे तो की जवळपास कॉलेज व्हायच्या अगोदर म्हणावं किंवा 12 वर्षापासून एकच काम केलं यार. आमच्या गावात तसं वातावरण आहे की मिलिटरीची तयारी करावं. मिलिटरी, नेव्ही पण नाही, एअरफोर्स पण नाही, मी मिलिटरी बद्दल बोलतोय. भरत्या मारा, प्रॅक्टिस करावं आणि आर्मीत जावं. त्या अँगलने प्रॅक्टिस केली, त्यामध्ये काही जमलं नाही, कारण हाईट कमी आहे. कदाचित मी एक्सक्यूज देत असेल, पण कदाचित हाईट म्हणजे एकदम तंतोतंत आहे. त्यामुळं जे मला ओळखतात, जे माझ्यासोबत रनिंग केली त्यांना माहिती आहे. त्यानंतर विषय येतो की 12 नंतर कॉलेजमध्ये बुलढाणा फार्मसी केली. फार्मसीतून ट्राय केलं, परत तो इश्यू येतो हाईटचा. एक सीडीएस प्रकार राहतो, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, त्यामध्ये ट्राय केलं. त्यामधून इकडं एसएसबी दिली, त्यामध्ये पण कदाचित गणितामुळे माझा मार खाल्ला गेला. गणित माझा विषय नाहीये, त्यामुळे जमत नाही. ओटी मध्ये ट्राय केलं, जमलं नाही व्यवस्थित. त्यानंतर विषय येतो की एक ऑप्शन वाटला की आपण काम तर करतोय ना, मग थोडं एक्स्ट्रा करावं, युपीसी ट्राय करा. युपीसी पण दिली 2-3 वेळेस, पण तिथं पण कसं आहे, कदाचित सायमल्टेनियसली इन बिटवीन मी जॉब पण सुरू केला 2020ला, त्यामुळं काम थोडं जमलं नाही व्यवस्थित. कदाचित मी कमी पडलो असं मला म्हणता येईल. सरळ सरळ मी परिस्थितीला दोष देत नाही, माझ्यात काही कमी असते, जमलं नाही. पण त्या थ्रू मला एक गोष्ट भेटली, ती म्हणजे हा विषय. तुम्हाला आयडिया असेल तर, असेल नसेल मला आयडिया नाही, पण युपीएससी मध्ये एक सब्जेक्ट राहतो, म्हणजे एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो की जो खूप जास्त मार्काचा असतो. त्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक स्टडी करावं लागते एका विषयाची, 500 मार्काची. तर तो माझा सब्जेक्ट होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, जो मी या विषयावर बोलतो आजकाल. त्या विषयाबद्दल मी थोडं जास्त काय म्हणतो आपण वाचन केलं, जास्त माहिती घेतली, त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि तोच इंटरेस्ट माझा कंटिन्यू आहे. इन द सेन्स की विषयाचं म्हणू शकता तुम्ही की अभ्यास सुटला युपीएससीचा, पण हा विषय नाही सुटला. आता मी काम करतोय 9 to 5 जॉब करतोय, घरी आलो की तेच काम करतो. इन द सेन्स की न्यूज पाहणं, वाचणं, लिहिणं. पण असं वाटलं तू ते काम करतोय ना, ठीक आहे, मग आणखी 2-3 मित्र आहेत सोबत माझ्या, आकाश आहे, पंकज आहे. आमचं डिस्कशन झालं, ठीक आहे आपण इथपर्यंत करतोच आहे, समोर काही करू शकतो का, विषयाला भाई काही करू शकतो का, तर हा करू शकतो. तर काय युट्यूबवर काम करू शकतो किंवा इन्स्टावर काम करू शकतो, किंवा आयदर वे काहीतरी एक लोकांना या गोष्टीबद्दल माहिती नाही ऍक्च्युली, या टिपिकल विषयाबद्दल, तर त्या विषयाबद्दल आपण जास्त बोलू शकतो. इन द सेन्स की आता लोकांना एक फ्रँकली सांगायची गोष्ट, तुम्ही बघा IAS IPS यांचे खूप व्हिडिओ पाहिले असतील, किंवा तुम्ही पाहिले पण असतील स्पष्ट, किंवा पोलिसवाला चाललाय, IPS चाललाय, किंवा एखादा IAS कलेक्टर ऑफिसला गेला असेल, IAS पाहिले असेल. पण IFS नावाची गोष्ट तुम्ही पाहिली का? नाही पाहिली असेल, फॉर शुअर. इंडियन फॉरेन सर्व्हिस, तो पण व्यक्ती सीन परीक्षा देऊन सेम स्ट्रगल मधून बाहेर पडतो, ज्यासाठी मी प्रयत्न करतो ऍक्च्युली IFS साठी. की IFS ची जशी असते की सर्व्हिस ऍक्च्युली, जसं आपण म्हणतो इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस, हे व्यक्ती भारतात नसतात, हे भारताच्या बाहेर राहतात. आपण राजदूत हा शब्द ऐकला असेल, एम्बेसेडर म्हणतो आपण, गाडी माहीत, एम्बेसेडर, की दुसऱ्या देशामध्ये आपले राजदूत असतात. हे जे राजदूत असतात त्यांना आपण IFS म्हणतो. त्यांना कुठं हाय कमिशनर म्हणतात, त्यांना कुठं काय म्हणतो आपण त्याला डिप्लोमॅट म्हणतात, किंवा त्यांना भरपूर शब्द आहेत ऍक्च्युली, ते डिपेंड चालतात. ही कामं काय करतात ऍक्च्युली, या कामानिमित्तच याचा अवेअरनेस रिलेटेडच हे व्हिडिओ मी बनवतो. माझा मेन उद्देश असा येतो की बोलायचं, सांगायचं तात्पर्य असं येतं की एंड ऑफ द डे, मी जर तुम्हाला विचारलं की भारताचा राष्ट्रपती कोण आहे,
राईट. तुमचं नाव सांगतात किंवा प्राईम मिनिस्टर कोण आहे तुम्ही नाव सांगतात, किंवा तुमच्या एरियातला काय म्हणतो आपण त्याला खासदार आमदार कोण आहे आयडिया असेल, नक्कीच असायला पाहिजे, जेन्युइन असायला पाहिजे आपल्याला. पण मी जर म्हणलं की भारताचा विदेश मंत्री कोण आहे किंवा फॉरेन सेक्रेटरी कोण आहे माहिती नाही, त्यामध्ये तुम्हाला माहित नाही, त्याबद्दल काहीही शंका नाही किंवा काही चुकीची गोष्ट नाही, कारण त्याबद्दल आपला रेग्युलर संबंध येत नाही, किंवा असेल तरी तो संबंध आपल्याला माहिती नसतो. ऍक्च्युली संबंध आहे फॉर शुअर. तू जे खातोय ना भावा, किंवा जे तू पेट्रोल भरतोय गाडीमध्ये, त्याचा आणि फॉरेन सर्व्हिसचा, फॉरेन पॉलिसीचा तंतोतंत संबंध आहे. किती जर काहीतरी 19-20 झालं ना तर त्या पेट्रोलचे भाव वाढतात, तुझ्या ताटातलं जेवण आहे ना त्याचे भाव वाढतात, शुअर शॉट. त्याचे संबंध असतात, फक्त ती गोष्ट आपल्याला माहिती नसते. ती कशी, त्याच गोष्टी मी समोर टाकणार आहे. विषय असा येतो की ह्या गोष्टी माहीत नसतात किंवा असायला पाहिजेत नसायला पाहिजेत, ह्याबद्दल हे पर्सनल मत आहे आपलं. पण माझं असं म्हणणं येते यार की आपल्या या गोष्टी कम्प्लिटली नाही माहीत, राईट, की बाबा डिटेलिंग मध्ये नाही माहीत. सपोज टू से की आता परवा दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन त्यांची मीटिंग झाली, कशासाठी झाली, युक्रेन रिलेटेड झाली, की बाबा युक्रेनमध्ये पीस स्थापन करायचं आहे. इथे समजते भाऊ की पुतिन त्या 2 युद्धामध्ये अटकलेला आहे, राईट. पुतिन युक्रेनच्या युद्धामध्ये अटकलेला आहे, रशिया आणि युक्रेनच्या. पण डोनाल्ड ट्रम्प त्यामध्ये काही घेतलं नाही, राईट. एक प्रश्न पडत असेल ना, यांना कोणत्या गावाचा ठेका घेतला सगळा, त्यांना ठेका नाही घेतला, याचा कसा इंटरेस्ट आहे कुठे, आपण म्हणतो की नॅशनल इंटरेस्ट, याचे पर्सनल इंटरेस्ट आहे, एक आमचं जेन्युइन सांगायचं तर याचा बिझनेस असतो त्याचा. ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी राहतात की बाबा हे डिटेलिंग मध्ये माहीत असणं अपेक्षित नाही कोणाला पण एक बेसिक आयडिया पाहिजे की बाबा ही मीटिंग चाललेत ना, की याचा संबंध आपल्यासोबत काय आहे. भारतावर जे अमेरिकन टॅरिफ लावले सध्या म्हणते 25%, येत्या 25-27 तारखेपासून 50% करणार आहे म्हणतो. पण याचा त्या मीटिंगचा काही संबंध आहे का, किंवा बेसिक एक जस्ट जनरल आयडिया आपल्याला हे माहित असतं ना की बाबा आज दहीहंडी झाली, आज या चौकात ही हिरोईन येणार नाचायला, त्या चौकात ते हिरोईन नाचायला येणार. अरे याचा फरक घंटा फरक पडणार आहे भावासोबत, काही फरक पडणार नाही. ते नाचायला येईल, तिचा पैसा घेईल, निघून जाईल, राईट. तुला काय भेटणार आहे, काहीच नाही. तर तीच जर गोष्ट परत विषय तो भाव पर्सनल, की तुला काय आवडतं मला काय आवडतं, इन द सेन्स आवडतं इन द सेन्स की तुला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. बेसिकली सांगायचं अर्थ आवडणं ना आवडणं वेगळी गोष्ट आहे. पण या गोष्टीबद्दल काहीतरी आयडिया पाहिजे ना, राईट, असं मला वाटतं. त्या अनुषंगानेच मी हे काम सुरू केलं. दुसरी गोष्ट अशी म्हणता येईल की बाबा आपण म्हणतो ना की हा पॉलिटिशियन हरामखोर आहे, तो पॉलिटिशियन हरामखोर, सगळे पॉलिटिशियन हरामखोर असतात, 19-20 फरक असतो. एक्सेप्शन असतील तर खूप रेअर असतात. पण तुला समोर उद्या एखादा आला की भाई तुला काही प्रॉब्लेम आहे का बाबा, असं होत नाही ऍक्च्युली. पण एक जस्ट हायपोथेटिकल क्वेश्चन बघा की बाबा आपण म्हणतो ना की आपण राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. यू शुड आन्सर, सॉरी यू शुड क्वेश्चन दी पॉलिटिशियन्स, राईट. सो माझं म्हणणं असेल की बाबा प्रश्न करण्यासाठी पण तुला कोणती काहीतरी गोष्टी माहिती पाहिजेत, काहीतरी इन द सेन्स की तुला जर मुद्दाच माहिती नाहीये तर तू प्रश्न काय विचारशील घंटा. सध्या अमेरिकेने 25% टॅरिफ लावले. लोक म्हणतील बाबा की भारतात मला महाग होणार आहे, पण टॅरिफचा अर्थ तुला माहिती आहे की काय, तर कोण लावलंय, कुठे लावलंय, प्रश्न विचारला पाहिजे ना, राईट. हा मुद्दा माहिती असण्यासाठी की बाबा 25% टॅरिफ लावला म्हणजे मग ती गोष्ट भारतात महाग होणार आहे का अमेरिकेत महाग होणार आहे, ही गोष्ट पण माहिती पाहिजे. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काही संबंध आहे का, नाही का, ह्या गोष्टी माहीत असणं, जेव्हा माहीत असतील तेव्हाच आपण समोरच्याला प्रश्न करू शकतो. आणि जर एखादा समोर येऊन जर कोणी डिस्कशन चालू असेल एखाद्या गोष्टीबद्दल, तुला जर त्यामध्ये जाऊन जर डम्पिंग करायचं आहे किंवा पिचिंग करायचं आहे, काही गोष्टीबद्दल बोलायचं आहे, त्याबद्दल तुला माहिती पाहिजे. माहिती नसेल बेसिक आयडिया पाहिजे. याच अनुषंगाने मी चॅनल सुरू केला. लोक म्हणतील भाई नाही तू पैसा कमवण्यासाठी केला, मग तुला पण पोट आहे मला पण पोट आहे, त्या पोट भरण्यासाठी काहीतरी पाहिजे. सध्या मी जॉब करतोय ठीक आहे, पण IT क्षेत्र आहे तुम्हाला माहिती आहे, आज जॉब आहे उद्या आहे नाही आहे माहिती नाही. तर त्या अनुषंगाने लॉंग टर्म प्लॅन पण आहे. आता काही चुकीचं आहे का तुम्ही सांगा, मला तर नाही वाटत फ्रँकली. या अनुषंगाने मी काम सुरू केलं. पण त्यातला बेसिक जो अर्थ होता सध्या तुम्हाला अजून खडकू पण भेटत नाही, सिंगल पैसा पण नाही. हा पैसा जातोय ऍक्च्युली, पैसा इन द सेन्स टाइम जातोय. माझं मी कंपनीतून आल्यावर मरमर करून हे काम करतोय. इन द सेन्स मला त्यात इंटरेस्ट आहे म्हणून करतोय, तो भाग वेगळा. पण जेन्युइनली सांगायचा अर्थ की बाबा मी हा टाइम मी मित्रांसोबत पण स्पेंड करू शकतो, किंवा
हा टाइम मी बाहेर पिक्चरला जाऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो, पुण्यामध्ये राहतो, माझ्याजवळ गाडी आहे, गाडी जाऊन मी भरभर फिरू शकतो इकडे तिकडं, पण नाही करतोय कारण मला काम करायचं आहे. म्हणजे आणि टायमाचा आणि पैशाचा म्हणजे सरळ सरळ संबंध आहे. मी टाइम आणि पैशामध्ये काहीही फरक पडत नाही, काहीही फरक समजत नाही. पैसे जरी वापस येईल पण टाइम वापस येत नाही. मी माझा युथफुल टाइम या कामासाठी देतोय. या कामासाठी इन द सेन्स समोरच्या त्या गोष्टी समजायला पाहिजे. आणि मी इंग्रजीवरनं मराठीमध्ये यासाठी शिफ्ट झालो आहे की काही लोकांना त्या गोष्टी, काही लोकांना माझ्या जे जवळचे आहेत, जे मला फीडबॅक देत आहेत, जे माझे ऑडियन्स आहे, सांगायची गोष्ट आहे, त्यांना त्या गोष्टी एक्झॅक्टली क्लिअरली कन्व्हे नाही होत. त्यामुळे मी मराठीमध्ये बोलतो. कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्याचा उद्देश समजला असेल, माझ्या चॅनलचा उद्देश समजला असेल की बाबा फॉरेन पॉलिसी आणि रेग्युलर लाईफ, डे टू डे लाईफ, त्याचं रिलेशन काय आहे, किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत पाहिजे, बेसिक आयडिया द्यायच्यासाठीच मी हे काम सुरू केलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल म्हणा, किंवा माझं मी जे बोलतोय ती गोष्ट समजली असेल किंवा कन्व्हे होत असेल. आणि ही जी गोष्ट आहे हे डिजिटल डिप्लोमॅट, हे एक जस्ट फक्त नाव दिलं आहे चॅनल, डिजिटल डिप्लोमॅट. डिप्लोमॅट इन द सेन्स तेच जे डिप्लोमसी रिलेटेड काम करतात, IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, त्यांनाच आपण डिप्लोमॅट म्हणतो. त्यांना कुठं हाय कमिशनर म्हणतात, त्यांना कुठं अँबॅसेडर म्हणतात, त्यांना कुठं काय म्हणतात, कुठं काय म्हणतात. हा सर, त्यामुळे हे जे काम आहेत म्हणते टाइम कन्झ्युमिंग गोष्ट आहे, ही सोपी काम नाही ऍक्च्युली. कारण तू 9 तास काम करतोस, संध्याकाळी घरी येतोस, जेवण खावण हे ते, नंतर घरचे आहेत, टाइम मॅनेज करणं थोडं कठीण आहे, पण मी करतोय, इंटरेस्ट आहे त्यामुळे. बघा, तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ऍक्च्युली. कारण मी उद्यापासून इंग्रजीत तर नाही पण हिंदी आणि मराठीमध्ये थोडं मिक्स करणार. कारण मेन महत्वाचा मुद्दा असा येईल की लोकांना त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. विषय असतो ना का, तू बोलतोय भाई ठीक आहे, लोक पाहत आहेत, लाईक करतात, काही लोक मला म्हणतात की तुझे व्हिडिओ समजत तो नाही, पण आता कसं आहे, मित्रांनी शेअर केलं आपण लाईक करतो आणि सोडून देतो, त्याला अर्थ नाही काही. तुला गोष्टी समजल्या पण पाहिजेत भावा, नाही 100% पण 10% गोष्ट समजली पाहिजे. आज 10 समजेल, उद्या 12 समजेल, परवा 13 समजेल, हळूहळू प्रोग्रेस होईल. मी पण हा जो विषय सुरू केला होता त्यामुळे पण 100% गोष्टी नव्हत्या समजल्या, आता थोडा थोडा समजत आहे. आता एवढा समजत आहे किंवा मी त्याबद्दल बोलू पण शकतो. सिंपल आहे विषय. आणि ऍक्च्युली हा विषय या सिरीज पेक्षा पण टॉपिक घाण ऍडिक्टिव्ह गोष्ट आहे. आपण म्हणतो ना की मी यार पंचायतची सिरीज बघायला सुरू केली, एक सिरीज सुरू केली, सकाळी 6 वाजेपर्यंत सगळं संपवून टाकलं. कारण देयर इज क्युरिओसिटी. एक एपिसोड संपला तिथे क्युरिओसिटी राहते की पुढं काय पुढं काय. हा पण विषय तसाच आहे. त्याबद्दल तुम्ही एक इव्हेंट जर पाहिला, एक हप्ताभर जर तुम्ही फॉलोअप घेतला या गोष्टींचा, न्यूजचा, तुम्हाला लगेच आयडिया येईल की यार काहीतरी होऊ शकतो समोर. त्याचा आपल्या भारतावर काय संबंध आहे, काय नाहीये, कसं आहे, काय नाहीये, सगळ्या गोष्टीची आयडिया येते. आणि तेव्हा कुठं खऱ्या गोष्टी त्या न्यूज दिसतात, न्यूजमध्ये आपल्याला त्याच्या रिअल लाईफ इम्प्लिकेशन्स काय असतात, रिअल लाईफ कॉन्सिक्वेन्सेस काय असतात ते समजायला लागतात. नाही तर बघ तू पण जगत आहेस, मी पण जगत आहे, मी पण मरणार, तू पण मरणार, माझ्या भीतीच आहे, तीच राहते विषय आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी एक जनरल ऍज अ सिटीजन म्हणून, ऍज अ नागरिक म्हणून काहीतरी कर्तव्य आहे, काहीतरी म्हणता येईल आपल्याला, काहीतरी एक गोष्ट पाहिजे ना ऍडिशनली यार की हटके तर असं अशी गोष्ट. बाकी गोष्ट उरली तर बघा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ज्या लोकांना तुम्हाला माहिती आहे भाऊ जे लोक न्यूज पाहतात, त्यांना इंटरेस्ट असतो न्यूजमध्ये, त्यांना शेअर करा. बघा भाऊ, तुम्ही जर तुम्हाला जर स्पेसिफिक एखाद्या मुद्द्याबद्दल काही पाहिजे असेल ते सांगा, तसा व्हिडिओ बनवतो मी. किंवा एखाद्या स्पेसिफिक न्यूज बद्दल, किंवा ही न्यूज चालू आहे, या न्यूज बद्दल काय विषय आहे, काय नाही, सांग डिटेल मध्ये असं, तसं करू आपण. त्याबद्दल पण आपण काय म्हणतो आपण त्याला व्हिडिओ बनवू. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमची मदत पाहिजे. मदत इन द सेन्स की हेच गोष्टी की बाबा तुमचे डाऊट सॉल्व्ह करणं, तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं हे माझं काम आहे. आणि मी त्याचे काम करतो रेग्युलर, ते ठीक आहे. तुम्हाला ऍडिशनल काय लागत असेल तर कमेंट करा. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. शेवटी हर हर महादेव.